You're a superhero. जय शिवराय भावना, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडके भाऊ यूट्यूब चॅनलवरती. तर भावना, माझं नाव आहे सुनील मस्के. तुम्ही पाहता यूट्यूब चॅनल सुनील मस्के 3 तर भावना, आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त टेटस तयार करायचा आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला समजून जाईल की टेटस कसा तयार करायचा. तर भावना, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही आपला प्रिव्ह्यू बघितला नसेल तर प्रिव्ह्यू बघून घ्यायचा आहे. आजचा तुम्हाला प्रिव्ह्यू आवडलाच असेल आणि व्हिडिओ सुद्धा आवडणार, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, कुठे स्किप करू नका. टेलिग्रामवरती जावा, तिथे तुम्हाला मटेरियल दिले, डाउनलोड करून घ्या आणि तिथे जॉईन व्हायचं आहे. आणि भावना, तुम्हाला काय प्रॉब्लेम येत असेल तर इंस्टाग्रामला मेसेज करा. इंस्टाग्राम ID तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथे जाऊन आपल्या ID ला फॉलो सुद्धा करून घ्यायचा आहे आणि तिथे नवीन ट्रेंडिंगच्या रील्स तुम्ही पाहू शकता. भावना, आजचा जो टॉपिक आहे तो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त टेटस तयार करायचा. तर भावना, तुम्ही तिथे जाऊन रील्स पाहू शकता की इंस्टाग्रामवरती किती व्हायरल होत आहे. तर त्या जयंतीनिमित्त आपल्याला स्टेटस तयार करायचं आहे. आणि भावना, आपल्या यूट्यूबवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे स्टेटस तयार करू शकता. तर भावना, चला आपण वेळ न घालवत आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर भावना, तुम्ही आपला प्रिव्ह्यू बघितला असेल. प्रिव्ह्यूच्या शेवटी जो फोटो बघितला आहे ना, तो अगोदर आपल्याला फोटो तयार करून घ्यायचा आहे. तर गुगलवरती यायचं आहे. गुगलवरती आल्यानंतर सर्च बॉक्सवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला इथे जेमिनाय टाईप करून घे. जेमिनाय टाईप केल्यानंतर इथं गुगल जेमिनायवरती सिलेक्ट करायची पहिली वेबसाईट आणि तुम्हाला इथं क्रिएट इमेजवरती क्लिक करून घ्यायचे. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे. आपल्या गॅलरीत जायचे. गॅलरीत आल्यानंतर भावना, तुम्हाला एक फोटो तुम्ही गुगलवरून कुठूनही डाउनलोड केला असेल तर फोटो सिलेक्ट करा, ॲड करून घ्यायचे. ॲड केल्यानंतर भावना, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नाही तर कमेंट बॉक्समध्ये एक प्रॉम्प्ट दिलाय, तो प्रॉम्प्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. हा प्रॉम्प्ट इथं पेस्ट केल्यानंतर तुम्हाला सेंड ऑप्शनवरती क्लिक करायचे. सेंड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर भावना, आपला फोटो जो आहे तो इथं फोटो तयार होऊन येईल. तर अवघ्या काही भावना सेकंद टाइम घेतो हा. आपला फोटो तयार झाल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची. तुम्हाला व्हिडिओ डाउनलोड करायचा. व्हिडिओ मी दिलेला आहे टेलिग्रामवरती, आजच्या व्हिडिओचे मटेरियल दिले आहे, ते मटेरियल तुम्ही डाउनलोड करा. तर भावना, हा फोटो आपला इथं तयार होऊन येईल. सेव्ह करून घ्यायचा आहे. सेव्ह केल्यानंतर तर हा फोटो आपल्याला कॅपकट ॲप्लिकेशनमध्ये ॲड करायचा आहे. म्हणजे आपले जे पुढचे जे व्हिडिओ तो व्हिडिओ पुढचा एडिट करून घ्यायचा आहे. तर भावना, कॅपकट ॲप्लिकेशन नसेल तर डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड करून ओपन करायचं. पण त्याच्या अगोदर तुम्हाला VPN ओपन करायचे. तर ते VPN तुमच्याकडे नसेल तर प्ले स्टोअरवरती मिळून जाईल. तर टर्बो VPN नाही तर प्रोटॉन VPN तुम्ही कोणतेही एक डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर भावना, प्रोटॉन VPN ओपन करायचे. तर भावना, हे VPN ओपन केल्यानंतर कनेक्ट वरती क्लिक करायचे. कनेक्ट वरती क्लिक केल्यानंतर आपला VPN जे आहे ते VPN कनेक्ट होईल. आता भावना, आपला VPN कनेक्ट झाल्यानंतर कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचे. तर प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे आणि आपल्या मटेरियलचे फोल्डर इथं ओपन करायचे. तर भावना, हे मटेरियलच्या फोल्डरमध्ये तुम्हाला फक्त एकच व्हिडिओ दिलेला आहे. हा व्हिडिओ यूज करू शकता, नाहीतर तुम्हाला गेल्या ट्युटोरियलमध्ये जो व्हिडिओ दिलेत त्यापैकी कुठलाही एक व्हिडिओ तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. हा व्हिडिओ सिलेक्ट करा, ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर आता इथं सिम्पली तुम्हाला काय करायचे, आपल्याला म्युझिक ॲड करायचे. तर ॲडोवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला एक्स्ट्रॅक्टवरती क्लिक करायचे. एक्स्ट्रॅक्टवरती क्लिक केल्यानंतर भावना, तुम्ही आपल्या सॉन्गचे, आपल्या व्हिडिओचे किंवा रीलचे तुम्ही सॉन्ग यूज करू शकता. याच्यावरती क्लिक करा आणि ॲड करा. ॲड केल्यानंतर आपलं सॉन्ग इथं एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल. एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर आता आपल्याला याला बीट मार्क द्यायचे आहेत. तर सॉन्गवरतीच पुन्हा क्लिक करा, या बीट्सवरती यायचे. बीट्सवरती आल्यानंतर आपले व्यवस्थित सॉन्ग आहे का आणि जिथे जिथे बीट्स असतील तिथे बीट्स द्यायचे. शेवटला आल्यानंतर इथे एक बीट द्यायचे. इथे एक बीट दिल्यानंतर इथे एक बीट द्यायचे. पुन्हा तुम्हाला भावना पुढच्या साईडला एक बीट द्यायचं आहे. इथे एक बीट द्यायचे आणि एंडिंगला एक बीट, असं व्यवस्थित इथं एंडिंगला एक बीट द्यायचं आहे. असे व्यवस्थित बीट दिल्यानंतर ओके करायचे. आता ओके केल्यानंतर भावनो, हा व्हिडिओ 7 सेकंदाचा आहे. तर त्याच्या पुढे आपल्याला तो फोटो जो आपण जेमिनीवरून तयार केला ना, तो फोटो इथे ॲड करायचा. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे आणि भावनो, आपण जो जेमिनीवरून फोटो तयार केला ना, तो फोटो सिलेक्ट करा आणि ॲड करायचा. ॲड केल्यानंतर
याची लेंथ जी आहे ती भावना शेवटपर्यंत ठेवून घ्यायची. तर ह्या फोटोच्या स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर आपले बीट जिथपर्यंत आहेत ना, जिथे जिथे बीट आहेत ना तिथे व्यवस्थित असं हा कट करून घ्यायचा आहे. असे व्यवस्थित कट केल्यानंतर आता आपल्याला इफेक्ट द्यायचे आहे. तर याला स्टार्टिंग वरती यायचंय आणि याला इफेक्ट मध्ये येऊन व्हिडिओ इफेक्ट मध्ये यायचंय आणि तुम्हाला भावना हा शेक इफेक्ट दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपला जो शेक इफेक्ट आहे तो अप्लाय होत आहे आणि त्याच्या सेटिंग मध्ये जाऊन तो व्यवस्थित कमी जास्त करून घ्यायचा आहे. सेटिंग मध्ये यायचं आहे. सेटिंग मध्ये आल्यानंतर याचा स्पीड पूर्ण ठेवायचा आहे आणि इंटेन्सिटी तुम्हाला पाहून 5 ठेवायची. ओके करायचं. ओके केल्यानंतर हा इफेक्ट जो आहे तो शेवटपर्यंत ठेवायचा. शेवटपर्यंत ठेवल्यानंतर आता आपल्याला पाहून या फोटोला इफेक्ट द्यायचा आहे. तर या फोटोवरती क्लिक करा. ॲनिमेशन मध्ये यायचे. ॲनिमेशन मध्ये आल्यानंतर तुम्हाला स्विंग बॉटम हा 1 नंबर इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि तुम्हाला 0.5 सेकंद ठेवायचे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर पुढच्या फोटोवरती यायचं. पुन्हा ॲनिमेशन मध्ये यायचंय आणि तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टली हा इफेक्ट दिसत असेल सिलेक्ट करा आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर पुढच्या फोटोला यायचंय. पुढच्या फोटोवरती क्लिक करा. इफेक्ट मध्ये यायचं आहे. ॲनिमेशन मध्ये यायचंय. ॲनिमेशन मध्ये आल्यानंतर खालच्या बाजूला भावना तुम्हाला स्क्रोल करून घ्यायचे. फ्लॅशर जम्प इफेक्ट याच्यावरती क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपला इफेक्ट जो आहे तो अप्लाय होत आहे. अप्लाय झाल्यानंतर हा तुम्हाला 0.5 सेकंद ठेवायचा आहे आणि ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर शेवटच्या फोटोवरती यायचं आहे. पुन्हा ॲनिमेशन मध्ये यायचे. ॲनिमेशन मध्ये आल्यानंतर साईडला स्क्रोल करून घ्यायचे आणि ते एक इफेक्ट द्यायचा आहे. हा व्हॅलेंटाईन फॉर्म इफेक्ट आहे ना, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ओके करून घ्यायचं आहे. तर इफेक्ट वरती क्लिक करा. याचा रेशो कमी करायचा आहे. ओके करायचे. ओके केल्यानंतर भावना आपला इफेक्ट सर्व दिलेले आहेत. पुन्हा तुम्हाला व्हिडिओच्या सेंटरला यायचंय. इफेक्ट मध्ये यायचंय. व्हिडिओ इफेक्ट मध्ये येऊन तुम्हाला व्हायब्रेशन फ्लॅश इफेक्ट सिलेक्ट म्हणजे सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर इथं भावना एक इफेक्ट येऊन जाईल व्हायब्रेशन फ्लॅश. याच्यावरती क्लिक करा आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर तुम्हाला भावना हा 1-2 सेकंदासाठी ठेवायचा आहे. पुन्हा याच्यावरती क्लिक करा. डुप्लिकेट करा. डुप्लिकेट केल्यानंतर पुढच्या फोटोला सेंटरला ठेवायचा आहे. पुन्हा याचा डुप्लिकेट करा आणि हा शेवटच्या फोटोला सेंटरला ठेवायचा आहे. तर असे व्यवस्थित भावना इफेक्ट ठेवून घ्यायचे आहेत आणि आपला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ तयार झालेला आहे. तर भावना तुम्हाला इथं तुमच्या चॅनलचे नाव किंवा लोगो असेल तर इथं ऍड करून घ्यायचा आहे. आपला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ इथं प्रॉपर तयार झालेला आहे आणि तुम्हाला एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचे. याचा रेशो सिलेक्ट करायचा आहे. जेवढा ठेवायचा आहे ते ठेवा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे आणि सेव्ह टू डिव्हाइस वरती क्लिक करायचे. तर भावना हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तर भावना असे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर व्हिडिओ मला इंस्टाग्रामला रील शेअर करा किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगा की या व्हिडिओवरती ट्युटोरियल घेऊन ये. तर भावना त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येईल. तर भावना भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.